सकाळी सकाळी आवरून सावरून आम्ही निघालो होतो माझ्या भाच्याच्या लग्नाला. आणि आज कुशचा मित्र नील तो सुद्धा आला होता आणि म्हणूनच त्यांना चान्स मिळाला बुलेटवर फिरायचा. लग्न मंडपात पोचलो, थोडासा उशीर झाला, पण नशीब आमचं की लग्न लागलं नव्हतं. छोट्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा माझी तयारी मात्र टॉप नॉच असते. पण आज सगळ्यांनाच एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की माझ्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आज दिसतच नव्हती. आणि प्रत्येकाला ही गोष्ट जाणवल्यामुळे मला सुद्धा बरं वाटलं की प्रत्येकजण मला किती चांगल्या प्रकारे ओळखतं. भाच्याचं लग्न असून सुद्धा कुठल्याच कार्यक्रमाला माझी हजेरी यावेळेस नव्हती. त्यामुळे सगळेजण थोडेसे माझ्यावर नाराज देखील होते. पण लग्नाला मात्र मी हजेरी लावली, त्याच्यामुळे थोडासा रुसवा राग हा कमी झाला होता. आज माझ्या लाडक्या भाच्याचं लग्न. लग्ननिमित्ताने सगळे नातेवाईक, जुने नवे चेहरे एकाच छताखाली पुन्हा भेटले. किती वर्षांनी भेटले आपण सगळे. कुणाच्या केसात पांढरं वाढलंय, कुणाची उंचीत भर पडली आणि कुणाच्या कुशीत नवीच चिमुकलं पाहुणं आलंय. मन पुन्हा एकदा भरून गेलं आनंदाने, प्रेमाने आणि आपुलकीने. अशा क्षणांमध्ये जाणवतं नाती जपली की आयुष्य सुंदर होतं. आजचा हा सोहळा सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र आणायचा उत्सवच होता. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन, प्रत्येक नातेवाईकाची भेट घेऊन फायनली मी माझ्या नंदींजवळ पोचली. आणि तिथेच आमचे विकी पण आले. हे माझे 3 नंबरचे दीर. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, छान गप्पा गोष्टी झाल्या आणि चिमुकल्यांना प्रेम दिलं आणि फायनली आम्ही स्टेजवर पोचलो. नवरदेव नवरीला शुभेच्छा दिल्या आणि लगेच आपल्या लॉनमध्ये फोटो सेशन. ह्यावेळेस रील्स बनवल्या, पण नवरोबांना सगळ्यांना घेऊन आम्ही रील्स बनवल्या. एक प्रकारची आमच्यासाठी ही विक्ट्रीच होती. नंतर मग जेवणाच्या इथे गेलो. भूक लागली होती, पण सगळे पाहुणे बसले होते. सगळ्यांना गोडधोड भरवून त्यांचं तोंड गोड केलं आणि नंतर फायनली आम्ही सगळेजण एकत्र असे जेवायला बसलो. जेवणामध्ये एक स्पेशल डिश होती. त्या डिशची रेसिपी मी आचार्याला विचारली. पुढच्या व्लॉगमध्ये ती रेसिपी पाहूया. चला तर मग बाय.